नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. तर आज आपण खजूर आणि अक्रोडचा मस्तपैकी फ्लफी आणि खूप सॉफ्ट असा केक बघणार आहोत. तसंच हा केक घरच्या घरी एवढा छान तयार होतो ना, खरंच अगदी इझी आणि एकदम सोपी स्टेप्स आहेत. शिवाय त्याचा स्पॉन्जसुद्धा एकदम सॉफ्ट असा तयार होतोय. तसे आता क्रिसमस, 31 असे बरेचसे दिवस येत आहेत आणि घरच्या घरी आपण अशा प्रकारे खूप छान असा खजूर आणि अक्रोडचा केक बनवू शकतो. केक विकत आणण्यापेक्षा जेव्हा आपण घरी बनवतो ना, तेव्हा त्याच्यातला आनंद आणि जो प्रेम असतं ना, ते खरंच खूप छान असं असतं. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग डायरेक्ट रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला मी 1 कप एवढं मेल्ट करून बटर घेतलेलं, ते या बाउलमध्ये घालून घेतलेलं आहे. तसंच यामध्ये 1 कप एवढी पिठी साखर घालून घेतलेली आहे. आता पिठी साखर आणि बटरचं जे मिश्रण आहे ते आपल्याला छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर आपण ब्लेंडरच्या साहाय्याने हे छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहिजे तर या ठिकाणी विस्करचा सुद्धा यूज करू शकता, पण ब्लेंडरच्या साहाय्याने अजून छान ब्लेंड होतं, यासाठी मी येथे ब्लेंडरचा उपयोग केलेला आहे. या अगोदर आपण 2 केक बनवलेले, त्यामध्ये मी विस्करचाच यूज केलेला होता, पण ह्या केकसाठी मी आता येथे ब्लेंडरचा यूज केलेला आहे. आता आपल्याला हे मिश्रण एवढं ब्लेंड करून घ्यायचं आहे ना, की त्याचं पिवळ्यापासून पूर्ण व्हाईट असं टेक्स्चर व्हायला पाहिजे. एवढं आपल्याला हे ब्लेंडरच्या साहाय्याने ब्लेंड करून घ्यायचं आहे. छान ब्लेंड करून घेतल्यामुळे केक हा खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी तसंच फ्लफी होतो. जवळपास आपल्याला ब्लेंडरच्या साहाय्याने 5 ते 6 मिनिटं आपल्याला छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. पण मध्ये-मध्ये ब्लेंडर थांबवायचं सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर ते स्टार्ट करायचं आणि पुन्हा ब्लेंड करायचं आहे. चालू बंद करून आपल्याला हे छानपैकी असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. सतत 3 ते 4 मिनिटाच्या ब्लेंडिंगनंतर आपल्याला हे मिश्रण थोडंसं व्हाईट असं दिसायला लागेल. म्हणजेच आपलं मिश्रण छान असं ब्लेंड झालेलं असेल. आता हे मिक्सचर छान असं ब्लेंड झालेलं आहे. आता आपल्याला हे असंच बाजूला ठेवायचं आहे. तसेच आपल्याला 10 ते 15 मिनिटं अगोदर कोमट पाण्यामध्ये खजूर भिजत घालायचे आहेत, तर ते आपण खजूरसुद्धा भिजत घालूया. त्यानंतर आपल्याला येथे एका वाडग्यामध्ये म्हणजेच एका बाउलमध्ये 3 अंडी घ्यायची आहेत आणि ती सुद्धा ब्लेंडरच्या साहाय्याने छान अशी फेटून घ्यायची आहेत. अंड्यांना सुद्धा एवढं ब्लेंड करून घ्यायचं आहे, की त्याचा डार्क पिवळ्यापासून लाईट पिवळा रंग होईल, एवढं आपल्याला ह्या अंड्यांना छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण अंडीसुद्धा ब्लेंडरच्या साहाय्याने व्यवस्थित अशी ब्लेंड करून घेऊया. तर इथे आपली अंडीसुद्धा छान अशी ब्लेंड करून झालेली आहेत. तर आता अंड्यांचं मिश्रण आपण जे पहिलं मिश्रण केलं म्हणजेच पिठी साखर आणि बटर, ह्या दोघांचं मिश्रण एकत्र करायचे आहे आणि आपण जे खजूर भिजत घातलेले ते खजूरसुद्धा ह्यामध्ये बारीक करून घालून घ्यायचे आहेत. तर इथे जवळपास मी 8 ते 10 खजूर घेतलेले आहेत. तर ते 8 ते 10 खजूर आपण ह्यामध्ये घालून घेऊया. ब्लेंड करायच्या अगोदर खजूर घालण्याचं कारण असं, की आपण जेव्हा ह्याच्यामध्ये खजूर घालतो ना, तेव्हा ते ब्लेंडरच्या साहाय्याने छान असे एकत्रित एकजीव होतात आणि त्यामुळे केकसुद्धा खूप छान तयार होतो. पुन्हा हे आपण सगळं मिश्रण ब्लेंडरच्या साहाय्याने ब्लेंड करून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटं आपण हे व्यवस्थित असं खजूर घातल्यानंतर ब्लेंड करून घेऊया. आता हे मिश्रण छान असं ब्लेंड झालेलं आहे. ह्यामध्ये आता आपण 1 चमचा एवढा व्हॅनिला एसेन्स घालून घेऊया आणि तसेच यामध्ये 1 कप एवढा मैदा आणि तसेच 1 चमचा एवढा बेकिंग पावडरसुद्धा चाळणीच्या साहाय्याने चाळून व्यवस्थित अशी घालून घेऊया. चाळणीमध्ये दोन्ही इन्ग्रेडियंट घातल्यामुळे ते छान असे मिक्स होतात एकमेकांमध्ये आणि व्यवस्थित चाळलेसुद्धा जातात. त्यामुळे आपण हे चाळणीने छान असं चाळून घेऊया. आता हे मिश्रण चाळणीच्या साहाय्याने चाळून झाल्यानंतर आपल्याला छान असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. ॲक्च्युली ते ब्लेंडच करून घ्यायचं आहे, पण पहिले चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे ते मिश्रण अंगावर वगैरे बाहेर किंवा उडणार नाही. चमच्याच्या साहाय्याने सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे ब्लेंडरच्या साहाय्याने छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. जवळजवळ 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे ब्लेंडरच्या साहाय्याने मस्तपैकी ब्लेंड करून घ्यायचं आहे. तसेच बॅटर ब्लेंड करताना सतत आपल्याला मशीन चालू ठेवायची नाही. 2 ते 3 वेळा आपल्याला चालू बंद अशी मध्ये करायची आहे. हे मिश्रण आपल्याला पूर्ण फ्लफी असं होईपर्यंत छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. पाच ते 6 मिनिटांनंतर मिश्रण छान असं ब्लेंड झालेलं आहे. आता काय करायचं आहे,
आपल्याला अक्रोड घ्यायचे आहेत आणि अक्रोडचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता अक्रोडचे तुकडे बारीक केल्यानंतर आपल्याला मैद्याने ह्या अक्रोडला छान असा कोट करून घ्यायचा आहे. अक्रोडला कोट केल्यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक ठेवायचा आहे त्या भांड्याला आपण बटर किंवा तूप छान असं लावून घेऊया आणि मैदा घालून घेऊया. म्हणजे त्यामुळे आपला केक निघताना काही त्रास होणार नाही आणि व्यवस्थित असा केक निघाला जाईल. सर्व बाजूला मैदा व्यवस्थित असा पसरवून घेऊया. आता आपल्या सगळ्या स्टेप झालेल्या आहेत. आता आपल्याला हा जो उरलेला मैदा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये अक्रोड घालून घ्यायचे आहेत. अक्रोड व्यवस्थित घातल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं केकचं बॅटर आहे ते या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगोदर आपल्याला थोडंच बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. बॅटर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित स्प्रेड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पुन्हा अक्रोड घालून घ्यायचे आहेत. तर आपण त्यामध्ये पुन्हा अक्रोड घालून घेऊया. त्यामुळे काय होणार आहे, आपले जे अक्रोड आहेत ना ते सगळीकडे व्यवस्थित असे लागले जातील आणि दाताखाली येतील. त्यामुळे चवही खूप छान लागेल. त्यामुळे मी 2 ते 3 वेळा मध्ये मध्ये अक्रोड घातलेले आहेत. आता पुन्हा उरलेलं थोडेसे जे बॅटर आहे ते आपण ह्यावर घालून घेऊया आणि उरलेले अक्रोडसुद्धा ह्यामध्ये घालून घेऊया. अक्रोड घालण्याच्या अगोदर आपल्याला हे भांडं व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे त्यामध्ये काही एअर बबल वगैरे असेल तर व्यवस्थित असा निघला जाईल. आता पुन्हा यावर अक्रोड घातल्यानंतर आपण जे उरलेलं सर्व मिश्रण आहे ते ह्यावर घालून घेऊया. अक्रोडला मैद्याचा कोट केल्यामुळे काय होतं, जे आपण अक्रोड घालतो ना ते खाली जाऊन बसत नाही आणि ते मधोमध व्यवस्थित असे फ्लोट होतात. आता यामध्ये आपल्याला जेवढं होतं तेवढं सगळं बॅटर घालून झालेलं आहे. आता मस्तपैकी सर्व बाजूने हा टीन टॅप करून घेऊया. केक जेव्हा मैदा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर ब्लेंड करायला घेतला त्याच वेळेला मी गॅसवर मंद आचेवर टोप गरम करत ठेवलेला. त्यामध्ये एक आडा ठेवलेला आहे. आता हा टोप सगळ्या बाजूनी छान असा गरम झालेला आहे. त्यामुळे आपला केक छान बेक होणार आहे. आता 20 ते 25 मिनिटांनंतर आपला केक येथे छान असा बेक झालेला आहे. सुगंधसुद्धा पूर्ण घरभर पसरलेला आहे. तसेच आपण चेक करूया की आपला केक व्यवस्थित शिजलाय की नाही. तर येथे आपला प्रॉपर असा केक शिजलेला आहे. टूथपिकला काही लागले नाही आणि ती छान अशी बाहेर आली आहे. आपल्याला टोपातून केक लगेचच बाहेर काढायचा नाही आहे. 10 मिनिटांनंतर हा केक बाहेर काढायचा आहे आणि काढल्यानंतर लगेचच त्यावर एक कपडा ठेवून घ्यायचा आहे. कपडा ठेवल्यामुळे त्यातली जी वाफ आहे ती त्यातमध्येच राहते आणि केक अजून छान असा बेक होतो. एक 5 ते 7 मिनिटांनंतर आपल्याला हा कपडा काढून घ्यायचा आहे आणि प्लेटमध्ये हा केक काढून घ्यायचा आहे. तर हा केक टीन आपण या प्लेटवर उपडा करून घेऊया आणि सर्व बाजूने व्यवस्थित असा टॅप करून घेऊया. सगळ्या बाजूने टीन टॅप केल्यानंतर आपला केक इझिली असा टीनमधून बाहेर आलेला आहे. चला तर आपण या खजूर आणि अक्रोड केकला मस्तपैकी डेकोरेट करून घेऊया. तर हा केक मी काजू, खजूर आणि अक्रोड याने मस्तपैकी डेकोरेट करून घेतलेला आहे. वाव, दिसायला तर खूपच छान दिसतोय केक. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे केक नक्कीच ट्राय करून बघा. अगदी इझी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे. तुमच्याकडे जर ब्लेंडर नसेल तर तुम्ही विस्करच्या साहाय्याने सुद्धा इथे मिक्स करू शकता आणि ब्लेंड करू शकता. तसेच ह्या केकचा एक पीस तुम्हाला मी कट करून येथे दाखवते. खरंच या ठिकाणी केक खूप स्पॉन्जी, फ्लफी आणि सॉफ्ट झालेला आहे. तुम्हाला मी स्पॉन्ज थोडा दाबून दाखवते म्हणजे त्यावरून तुम्हाला समजेल की हा केक किती स्पॉन्जी झालेला आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत याची लिंक नक्कीच शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.